मंडळी आत्ताच घडलेली गोष्ट. आम्ही हा जपानचा राजवाडा आता बघितला आणि तिकडनं सोव्हिनियर शॉपमधनं आता मी फक्त हे असे 2 हे घेतले, याची किंमत 500 येन. 500 येन म्हणजे आपले 250-300 रुपये वगैरे असते. आणि असे खूप नाणी इकडे जमतात, ही छोटी छोटी. हे अगदी 1 येनचं नाणं आहे. अशी भरपूर नाणी, म्हणजे अशी एवढी अगदी मूठ भरून जमली होती. तर त्याचं काय करायचं कळलं नाही. आणि इथे मी आतमध्ये गेलो तेव्हा पाठीमागे पण 4-5 माणसं उभी होती. पण मी जेव्हा तिकडे आतमध्ये गेलो आणि तिला ती नाणी दाखवली आणि नोट काढून दाखवली साईडला, तिने मला विचारलं की तुला ती नाणी संपवायची आहेत का काय करायचं. मी म्हटलं हो प्लीज, जर का तुझं शक्य असेल तर. त्या बाईने 2 ते 3 मिनटं सगळी व्यवस्थित हातातनं नाणी काढली, वेगळी केली आणि मला हे करून दिलं. सो मला म्हणायचं असं की असं नाही की त्यांच्याकडे खूप मोठी लाईन लागलेली आहे. 100-शेकडो माणसं त्यांच्याकडे सोव्हिनियर्स घ्यायला उभी आहेत. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सोव्हिनियर्सचे पैसे द्यायला तयार आहेत. पण ह्या लोकांसाठी त्यांचा देश जास्त म्हणतो की तुम्ही कोणची मेमरी परत घेऊन जाऊ शकता, तुम्ही काय आठवणी जपानच्या परत घेऊन जाऊ. मला अक्षरशः काय म्हणतात इमोशनल मला हे व्हायला झालं. ह्या लोक किती त्यांच्या देशाचा विचार करतात आणि आपण आपल्या देशामध्ये किती विचार करत नाही. म्हणजे आपल्या इकडे कितीही, म्हणजे तिकडचे लोकल जे लोक असतात ते तिकडे एवढं विचित्र वागतात टुरिस्ट बरोबर, की एवढं काहीतरी विचित्र दादागिरी, रफ गाड्या चालवणं किंवा उगाच पॉलिटिक्स करणं, उगाच शायनिंग मारणं, उगाच काहीतरी त्रास देणार टुरिस्टला, हे सगळं आपल्या इकडे करतात. आणि इकडची लोकं बघा, ही लोकंसुद्धा फार जास्त श्रीमंत नाही आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तिकडे काम करणारी लोकंसुद्धा ओके यांचे जे पगार असतात 1.5 लाख ते 2 लाख येनपर्यंत साधारणपणे ह्या काही काही लोकांसाठी पगार असतात. आणि ह्या देशासाठी जो खूप महाग आहे त्याच्यासाठी काय एवढा फार जास्त नाही आहे. व्यवस्थित काही फार जास्त अगदी काही गौरवतं असं पण नाही. साधी लोक आहेत, पण त्यांच्यासाठी त्यांचा देश खूप महत्त्वाचा आहे. आणि फक्त टुरिझमवरती सुद्धा यांचं नाही आहे. हे काय फक्त पर्यटनावरती नाही. हा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी आहे, डिफेन्स आहे, अजून सगळे सेक्टर्स यांच्याकडे खूप चांगले चालतात. पण टुरिझमला सुद्धा ते खूप व्यवस्थित सांभाळतात आणि त्यांच्या संस्कृतीला पण खूप छान जतन केलं आहे. खूप छान ते त्यांना हे करतात. एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. धन्यवाद.